नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पूजा राठोड प्रकरणात बंजारा समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी वनमंत्री संजय राठोड यांची चांगलीच पाठराखण केल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या प्रकरणात संजय राठोड आहेत असं पोलिसांनी कुठेही म्हटलेलं नाहीये असा बचाव हरिभाऊ यांनी केलेला आहे आणि राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करणार नाही असं देखील हरिभाऊंनी स्पष्ट केलंय। एकीकडे चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे, राजीनाम्याची मागणी केली आहे, पण दुसरीकडे हरिभाऊ राठोड हे संजय राठोडांचं नाव घ्यायलाही घाबरतायत। हरिभाऊ इतके का घाबरलेत हे कळायला मात्र काही मार्ग नाही। पुस्तकामध्ये जो उल्लेख केला तो तुम्हाला आक्षेपार्ह वाटतं, पण दुसरीकडे आपल्या समाजातली एक मुलगी तिची आत्महत्या झाली आणि तिच्याबद्दल देखील तीव्र संताप व्यक्त होतोय। विशेषतः पोलीस या प्रकरणी अजिबात काही कारवाई करताना दिसत नाही। तुमची काय भूमिका आहे? माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे, अहवाल मागितला आहे आणि तो अहवाल निश्चितच येणार आहे अशी गोष्ट। त्यामुळे पूजा चव्हाणच्या बाबतीत आम्ही सुद्धा संवेदनशील आहोत। समाज त्याच्याबद्दल सुद्धा निश्चितपणे तिला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेमध्ये आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र लिहिलं होतं। सुरुवातीलाच आम्ही त्यांना कळवलं आहे की या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं आणि निश्चितपणे त्यांनी लक्ष घातलेलं आहे। निश्चित तुम्ही समाधानी आहात का? इतके दिवस झाले नुसती ईडी पुणे पोलीस FIR दाखल करत नाही, जे दोन त्यातले मुख्य व्यक्ती आहेत ते कुठेच माहिती नाही, त्यांची चौकशी होत नाही, त्यांना सोडून दिलं जातं, मंत्री आहेत त्यांची चौकशी होत नाही, दबावाखाली पुणे पोलीस काम करत अशी सातत्याने चर्चा आहे। नाही, माझ्या माहितीप्रमाणे जो मुलगा आहे अरुण राठोड त्याला ताब्यात घेतलेले आहे पोलिसांनी आणि सखोल चौकशी निश्चित करतील असं महाराष्ट्रात होणार नाही। हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात हे काही बिहार नाही, हे काही दुसरं राज्य नाही, इथे सामाजिक न्याय आहे आणि माननीय मुख्यमंत्री फार संवेदनशील आहे, त्यामुळे ते निश्चित असा जर गंभीर आरोप असेल तर ते मंत्री त्या पदावर का राहत आहेत असा प्रश्न विचारला जातो ना। कारण असा जर गंभीर आरोप असेल ही फार महत्त्वाची घटना आहे, आपल्या राज्यातल्या महिलांचा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे हा। उद्या जाऊन कोणी तक्रार करणार नाही, उद्या जाऊन कोणी समोर येणार नाही। नाही, असं काही त्यांचं नाव काही आलेलं नाही, हे सगळं मीडियामधून नाव आलेलं आहे। मला असं वाटतं की संजय राठोडांचा संबंध या प्रकरणाशी नाही, पोलिसाकडनं असं काही नाव आलेलं नाही, पण ऑडिओ क्लिप्समध्ये तर त्यांचं नाव समोर आहे। त्यांच्या ज्या सगळ्या 12 ऑडिओ क्लिप्समध्ये आहे त्यांचं नाव सातत्यानं तिथं त्यांचा आवाज आहे। भारतीय जनता पक्षाकडून पण सांगितलं जातं, ते पण काही खुलासा करत नाहीत, आवाज तर त्यांचा दिसतोय स्पष्टपणे। नाही, त्याच्याबद्दल आता फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये जाईल आवाज, तो सगळं चेक तर निश्चितच होईल ना ते। त्यामुळे तुमचं असं म्हणणं नाही की तोपर्यंत संजय राठोडांनी पायउतार व्हावं, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, चौकशीत जर समजा असं लक्षात आलं की ते नाही आहेत तर ते पुन्हा येऊ शकतात, पण आता त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं वाटत नाही? नाही, मी काही न्यायाधीशाच्या भूमिकेतून नाही आहे, मी त्याचं खरं खोटं काही मी तपासू शकत नाही, तो काही माझा अधिकार पण नाही आहे। सरकारचा अधिकार आहे, पोलिसाचा अधिकार आहे, पण तुमची काही मागणी नाही आहे संजय राठोडांचा राजीनामा व्हावा अशी? मी कसं मागणी करू शकतो आणि संजय राठोडचं नाव मी का घेऊ? मी घेणारच नाही नाव कोणाचं। परत जी पूजा चव्हाण आहे तिला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे, सगळ्यांचीच आहे आणि निश्चितपणे तिला न्याय मिळेल। तुम्ही पोलिसांबद्दल म्हणता की पोलीस तपास करतील, पण FIR देखील दाखल करून घेतला जात नाही इतक्या दिवसांमध्ये? नाही, फार डिटेलमध्ये या विषयावर मी बोलू शकत नाही, आपल्याला माहितीच नाही। आम्ही ते काही तुमच्या टीव्हीमध्ये ऐकतो त्या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही। मेसेज असा जाईल की तुम्ही संजय राठोडांचा बचाव करताय? नाही, असं काही नाही, बचाव करण्याचा कोणाचा म्हणजे तो विषयच नाही। खरं म्हणजे हे नाव वारंवार तुम्ही विचारता, पण मलाही पटत नाही आहे की जे काही पोलीस करतायत ते निश्चितपणे महाराष्ट्राचं पोलीस सक्षम आहे, आमचा पोलिसावर विश्वास आहे आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे। ते निश्चितपणे या संवेदनशील या गोष्टीकडे तुमच्या समाज बांधवांच्या काही संघटनांनी देखील या गोष्टीचा निषेध केलेला आहे। विशेषतः ज्या पद्धतीचं तिकडे शक्ती प्रदर्शन झालं पोहरा देवीचे, त्यावरून देखील सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करा असं देखील सांगतात लोक की शरद पवारांनी देखील अशा शक्ती प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। शक्ती प्रदर्शनाबद्दल समजा कोविडच्या काळामध्ये असं काही झालं तर ते कारवाई होईल ना त्यांच्यावर। पण ज्या कारणासाठी शक्ती प्रदर्शन केलं ते तरी योग्य आहे का? नाही, त्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही, परंतु निश्चितच जर माननीय मुख्यमंत्री नाराज झाले असतील किंवा कोविडच्या काळामध्ये त्यांना काही आदेश दिले असतील तर स्थानिक प्रशासन आहे, माझी माहिती अशी आहे की स्थानिक प्रशासन त्या संदर्भात निश्चित कारवाई चालू आहे।
आणि होईल. आता पुण्यामध्ये चित्राबागेकडे गेला, तिथं देखील पोलिसांनी फार काही समाधानकारक उत्तर दिलं नाही, उडवाउडवीची उत्तर दिली. ते म्हणे की आम्हाला आदेशच आलेला नाही या प्रकरणात FIR दाखल करावा आणि चौकशी करावी. नाही सॉरी, मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. चित्रवाग काय बोलल्या मला माहित नाही. सर, शेवटचा प्रश्न, संजय राठोडांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही, तुमची काय भूमिका आहे? नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. सॉरी. तर हे होते हरिभाऊ राठोड. त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे, काय नाही, याच्याबद्दल देखील वेगवेगळे तर्क सुरू होते. मात्र आता त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही आहे हे स्पष्ट होते. आणि याच्यामुळे कुठेतरी ते संजय राठोडांचा बचाव करतात की काय, अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते. व्हिडिओ रमेश भटसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोच आहे आणि त्यातच संजय राठोड आज यवतमाळसाठी परत निघणार असल्याची देखील चर्चा आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संजय राठोड हे मुंबईला गेले होते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, संजय राठोड हे पुन्हा एकदा आता यवतमाळला यायला निघाले आहेत. साधारण त्यांचा पुढचा दौरा काय असणार आहे, काय अधिक माहिती आहे? संजय राठोड वनमंत्री हे त्यांच्या चर्चगेट येथील खासगी निवासस्थानीच आहे आणि त्याच निवासस्थानाच्या खाली आता आपण आहोत. काल जेव्हा राज्य मंत्रिमंडळ बैठकीला संजय राठोड हे उपस्थित झाले होते, त्यानंतर त्यांची पुढची राजकीय भूमिका ते काय ठरवतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं. जसा दबाव त्यांचा राजकीय क्षेत्रातून वाढत आहे, तसाच सर्वसामान्य जनतेमधून आणि विरोधकांचा देखील आरोप प्रत्यारोप खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे चारही बाजूने कोंडीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आता त्यांची पुढची राजकीय दिशा काय ठरवतात हे आता पाहावं लागणार आहे. स्टेशन INB को सौंपा है, तो INB के द्वारा जो फाइनलाइज किया है, चर्चा करके बाद वो उस रूल के बारे में प्रकाश जी बताएंगे. Let me first lay down the ground rule very clearly. Social media is welcome to do business in India. They have done exceedingly well. They have got good business. They have got good number of users, and they have also empowered ordinary Indians. इसकी हम तारीफ करते हैं. व्यापार करें, पैसे कमाएं और सोशल मीडिया पर ऑर्डिनरी इंडियंस को आप मजबूत करें. आपका स्वागत है. The government welcomes criticism and the right to dissent. Let me make it very clear. And social media has been used to ask questions too. But it is very important that the users of social media must be given the forum to raise their grievance and resolution against the use, against the abuse and misuse of social media. Let me repeat, it is very important that the social media users running into crores should also be given a proper forum for resolution of their grievances within a time-bound manner against the abuse and misuse of social media. ये हमारा एक बहुत बड़ा इसका फोकस है कि we are empowering the ordinary users of social media in this process. बाकी प्रकाश जी उस विषय को बताएंगे. हमारे सामने शिकायत आती थी कि एक महिला की मॉर्स फोटो दिखाई जा रही है, मॉर्फ किया हुई. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड स्प्लिट कर गए, बहुत कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ दिखाई जा रही है. ऐसे ऐसे प्रेजेंटेशन आ रहे हैं सोशल मीडिया में which cannot be called civilized from any point of view, impinging upon dignity, compromising the civilized norms of existence. इसलिए शिकायतें हमारे पास बहुत आई थी. और बाकी चर्चा हम करेंगे कि हाउ ऑफ लेट सम इंटरमीडिएट एंड सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स वे आर यूज्ड टू गार्नर commercial and financial controversy inter se among corporate houses. हमारे सामने ये भी शिकायत आई थी कि सोशल मीडिया को आजकल क्रिमिनल, टेररिस्ट, देश में chaos, mayhem, वायलेंस को प्रमोट करने के लिए also from across the border कार्रवाई कर रहे हैं. मैं आपको बताना चाहूंगा, the basic essence of this is what? I would say it a soft touch oversight mechanism.
where we are insisting upon the platform to develop the mechanism and have a robust redressal of grievances. और अब जब प्रकाश जी अपनी बात कहेंगे तो वहां भी एक सॉफ्ट टच मैकेनिज्म है वेयर द प्लेटफॉर्म्स बी द OTT और डिजिटल प्लेटफॉर्म्स आर बीइंग एम्फसाइज्ड टू हैव ए प्रॉपर मैकेनिज्म. ये हमारा फोकस है, ये समझना चाहिए. मैं आई विश टू शेयर सम स्टैटिस्टिक्स टू यू. भारत में व्हाट्सएप के यूजर्स हैं 53 करोड़. यूट्यूब यूजर्स आर 44.8 करोड़. Facebook users are 41 crore. Instagram users are 21 crore. And Twitter users are 1.75 crores. This is a good number. We are very happy about it. Indian users are using these platforms and they are also making good business case. Welcome. But what has happened, as I indicated in the very beginning, concerns are being raised over the years about rampant abuse of these social media platforms. ये आपके कोर्ट के सामने बात आई है, पार्लियामेंट के सामने बात आई है, सिविल सोसाइटी ने बात उठाई है. और फेक न्यूज का तो ये हाल है कि आजकल मैं टीवी चैनल्स को देखता हूं कि वो भी एक फैक्ट चेक मशीन रखते हैं. जब प्रकाश जी ने यहाँ फैक्ट चेक शुरू किया तो हमने कहा नई बात है, बट नाउ आई सी मेनी चैनल्स आर हैविंग ए फैक्ट चेक मशीन. देयरफॉर दिस ओनली कंफर्म्स द रैम्पेंट स्प्रेड ऑफ फेक न्यूज. और बाकी फाइनेंशियल फ्रॉड, इंसाइटमेंट टू वायलेंस, ये सब चीजें चल रही थी. तो ये हमने देखा कि जो इंडिया में सोशल मीडिया का एवोल्यूशन हुआ है, many became as an intermediary, then became the social media, some became publishers overnight. ये भी अपने आप में एक डेवलपमेंट हुआ है, ये आपको हम बताना चाहते हैं. आज का हमारा रैशनल एंड जस्टिफिकेशन फॉर न्यू गाइडलाइंस क्या है, मैं 4-5 पॉइंट आपके सामने रखना चाहता हूं और ये बहुत इंपॉर्टेंट है. आपको एक व्यापक प्रेस रिलीज मिलेगा. सुप्रीम कोर्ट अराउंड 11 December 2018 in the Pranjwala case asked us to frame necessary guidelines to eliminate child pornography, rape, gang rape images, videos and sites in content hosting platform and other applications. सुप्रीम कोर्ट ने फिर 24 September 2019 को मेरी मिनिस्ट्री को डायरेक्ट किया कि प्लीज हैव ए न्यू गाइडलाइन कंप्लीटेड एट द अर्लीस्ट. Our secretary, Mr. Ajay Sani, had filed an affidavit in the court to be doing by this year beginning itself. राज्यसभा में 26/7/2018 को कॉलिंग अटेंशन मोशन हुआ था फेक न्यूज पर, ये भी तो सोशल मीडिया पर. And all the members of parliament urged me to take action, and there is my assurance on the floor of the house कि we will improve the entire guideline. और राज्यसभा की एक एडहॉक कमेटी की रिपोर्ट है on 3rd February 2020 जहां पर pornography on social media, effect on children, hate content on social media, इसको लेकर चिंता प्रकट की गई थी. Therefore, court orders, parliamentary proceedings, I only mention of Supreme Court, there are many orders of the High Courts as well to take action in this. हमारी मिनिस्ट्री ने व्यापक कंसल्टेशन किया. We prepared a draft on 24th of December 2018 where we received 171 comments. We put those comments in public domain and we had 80 counter comments too. Therefore, widespread consultations was done, and also in the case of INB, which will be explained by them. अब हम इसके salient features को आपके सामने रखना चाह देते हैं. बाकी तो रूल्स आपके सामने आएगा, प्रेस स्टेटमेंट भी है. पहला है कि दो कैटेगरी की है. एक है इंटरमीडिएट, which can be a social media intermediary, और दूसरा है significant social media intermediary. Significant social media intermediary पर additional obligation है. There are additional obligations on a significant social media intermediary. We shall notify the users number for a significant social media intermediary very soon. Who will be those? पहला है कि आपको एक ग्रीवांस रिड्रेसल मैकेनिज्म रखना पड़ेगा.
एंड इस ग्रीवांस ऑफिसर का नाम भी आपको रखना पड़ेगा, who shall register the grievance within 24 hours and disposal in 15 days. That is very clear. Second, तर याविषयीचे अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. मात्र चित्रा वाघ बोलतात पुन्हा एकदा, त्या ठिकाणी जाऊया. एखाद्या सक्षम IPS अधिकाऱ्याला सोपवावा ही मागणी आम्ही DG साहेबांकडे केली आहे. हेही मी आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे. ते म्हणले आमचं काम चालू आहे आणि लवकरच की आम्ही अहवाल दिलेला आहे. पुन्हा प्रश्न तोच येतो की मूळ आरोपी संजय राठोड याची चौकशी झाल्याशिवाय अहवाल पूर्णच कसा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे संदिग्धता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि त्यासाठीच हे प्रश्न विचारायला आज त्यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे याचं कुठलंही उत्तर, ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि आम्ही तुम्हाला देऊ, अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. मी जे फॅक्ट्स आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडलेले आहेत. माझा आजही पुणे पोलिसांना आणि सरकारला आवाहन आहे की 7 ते 7:30 मध्ये जो कंट्रोल रूमला फोन गेला आणि ज्यामध्ये जे संभाषण झालं, ज्याच्यामध्ये या केसची पूर्ण डिटेल सांगण्यात आली, त्यावेळेला त्याचा कॉग्निझन्स का घेतला गेला नाही याचं उत्तर सरकारनेही द्यायला पाहिजे आणि याचं उत्तर पोलिसांनी सुद्धा द्यायला पाहिजे. मॅडम, याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की वानवडी पोलीस स्टेशनचा लॅपटॉप कुठे आहे, मोबाईल कुठे आहे, असे काही मुद्दे उपस्थित एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी कमिशनर साहेबांनी दिलेलं नाही. पण त्यांनी माझे सगळे मुद्दे लिहून घेतलेले आहेत आणि ते म्हणले याचं उत्तर आमचा तपास चालू आहे आणि आम्ही तुम्हाला देऊ. ऑडिओ फॉरेन्सिकला वगैरे दिलेत, ऑडिओचा तपास होतोय का? कुठल्याही पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. तपास चालू आहे. मात्र माझ्या सगळे प्रश्न, माझे सगळ्या क्वेरीज या मात्र त्यांनी तिथे लिहून घेतलेल्या आहेत. मॅडम, राठोड यांचं एक गिफ्टचं बॉक्स सापडलेलं आहे ज्याच्यावरती संजय राठोड यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे, महसूल मंत्री सगळे सोन्याची चेन आहे, अंगठी आहे, एवढे सगळे पुरावे असताना कारवाई मात्र होत नाही. मला हेच आश्चर्य वाटतं की तुमच्याकडे हे आलं कुठून. पंचनामा झाला असेल त्यावेळेला निश्चितपणे तो लॅपटॉप जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात असायला पाहिजे. हेही मी त्या ठिकाणी कमिशनर साहेबांशी बोलले की रोज आम्ही विविध चॅनेल्सवरती बातम्या ऐकतो की पूजाच्या लॅपटॉपमधून हा गौप्यस्फोट किंवा पूजाच्या लॅपटॉपमधून हा एक नवीन फोटो किंवा व्हिडिओज. आता प्रश्न हा होतो की पंचनामा त्या ठिकाणी पोलिसांनी केला, याचा अर्थ तो लॅपटॉप पोलिसांकडे असला पाहिजे असं मी समजते. मग पोलीस प्रोव्हाइड करतायत का सगळ्या चॅनेल्सना फोटोज आणि व्हिडिओज, असं मला इथं विचारायचंय. त्याचंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही. तपास चालू आहे हे उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मॅडम, आजच्या दिवशी तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी आला, त्यावेळेला माध्यम देखील सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. हे सगळं प्रकरण बघता त्यांनी माध्यमांना बाहेर काढून दिलं. काही माहिती लपवण्याचा प्रयत्न एकंदरीत माध्यमांना देखील होतोय. त्यांनी लाख माहिती लपवायचा प्रयत्न करू दे, पण आमच्यापर्यंत जी काही माहिती येणार ती आम्ही सगळी तुमच्याकडे देणार. कारण तुम्ही ही माहिती आणि हा आवाज महाराष्ट्रापर्यंत देणार आहात. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनात असलेले हे प्रश्न आहेत की शेवटी पूजा चव्हाण सोबत झालं नक्की काय, आणि एवढे सगळे एव्हिडन्स असताना सुद्धा संजय राठोडला अटक का होत नाही. पोलीस आणि सरकार या दोघांवरही फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल हे सुद्धा मी कमिशनर साहेबांना सांगितले. ताई, अरुण राठोड आणि विजय चव्हाण बद्दल तुम्ही विचारलं का, नेमकं ते कुठं आहेत, काय आहेत आणि त्यांचा तपास ते केला? फरारच आहेत, ते नाहीच आहेत त्यांच्याकडे. जे सिनियर PI ने मला सांगितलं, मी त्यांना एवढंच विचारलं, तुम्ही ती ऑडिओ ती व्हिडिओ मला वाटतं तुम्ही पाहिला असेल की ते 2 आरोपी कुठे आहेत. पण जेव्हा मी त्यांना आरोपी म्हटलं तेव्हा त्यांना एकदम असे ते काय म्हणू आपण तिल मिला गए. ते आरोपी कसे, ते आरोपी कसे. म्हटलं बरोबर आहे, नाहीत आरोपी, चला पुढचं सांगा. जर ते आरोपी नाहीत तर ती 2 मुलं ती कुठे गेली, त्यांचं तुम्ही घेतलं का? ज्या फोनवरती तो सतत बोलत होता त्याचा कॉल लॉग तुम्ही बघितला का की कोणाचे फोन आले, कोणाचे फोन गेले. एक मृत्यू झालेला एका मुलीचा, इतकं गंभीर प्रकरण असताना पोलीस इतक्या नेग्लिजन्सने कसे वागू शकतात, हा पुन्हा एकदा प्रश्न तयार होतो. आणि हे माझे सगळे प्रश्न मी कमिशनर साहेबांसमोर मांडलेले आहेत. त्यांनी समान प्रश्न आहेत, पण हेमंत नगराळे असं म्हणतात की योग्य दिशेने तपास सुरू आहे आणि गुन्हा मानूनच हा संपूर्ण तपास सुरू असल्याचं. जोपर्यंत संजय राठोडला त्या ठिकाणी अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाला दिशाच मिळू शकत नाही, हे माझं ठाम म्हणणं आहे. मी पुन्हा सांगते, जे मी सांगितलंय, जर त्याच्यामध्ये संजय राठोडचा कुठलाही संबंध नसेल
तर सकाळी 7 ते 7:30 मधल्या कंट्रोल रूमचा जितके फोन आहेत ते पोलिसांनी पब्लिकमध्ये करावेत, सार्वजनिक करावेत. ऐकू दे सगळ्यांना की 7-7:30 मध्ये कोणाकोणाचे फोन आले, त्याच्यामध्ये काय काय माहिती पोलिसांना दिली गेली आणि कशा पद्धतीने पोलिसांनी ते निग्लेक्ट केलं किंवा त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. पुणे पोलिसांवरती दबाव वाटतोय का ताई तुम्हाला? 100% दबाव आहे, म्हणूनच तिथं अजून काय मुवमेंट झाली नाही. हे सुद्धा मी कमिशनर साहेबांना बोलले. पॉलिटिकल दबाव असू शकतो, परंतु आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला त्या ठिकाणी ठेवून या प्रकरणाचा न्याय निवाडा करावा ही विनंती सुद्धा त्या ठिकाणी केली. कारण याच्यामध्ये एक आता तुम्ही डीजींना भेटलेले आहात, इथले सीपींना भेटले आहात, पोलीस निरीक्षकांना देखील भेटले आहात. या सगळ्या याच्यामध्ये बघता तुम्ही जी उत्तरं देताय ती समाधानकारक नाहीये, हे ठाम होत आहे. आता या सगळ्या जी उत्तरं मिळत आहे तर त्याच्यावर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे सगळं प्रकरण मी तुम्हाला मागेही सांगितलं, अजूनही राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. या राज्याचे ते कुटुंब प्रमुख आहेत, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आहेत आणि त्याच्यामुळे इतर मंत्र्यांचं सगळ्यांचं जाऊ द्या, पण त्यांच्यावरती विश्वास आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. मी कालही त्यांनाच लिहून पाठवलं होतं, ट्विट केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीने त्या पाटलाचा चौरंगा केला होता आणि सुभेदाराच्या सुनेची सन्मानाने बोळवणी केली होती, तेवढं फक्त दृश्य डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला याला काढणं सुलभ जाईल, असंही आम्ही त्या ठिकाणी म्हटलं. जे जे आम्हाला प्लॅटफॉर्म मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा मेसेज, आमचं म्हणणं पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करायचा पाहिजे तो आम्ही सगळा केलेला आहे आणि त्यांना आम्ही हे सांगितलंय. अजूनही या क्षणापर्यंत मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे की ते याच्यामध्ये लक्ष घालतील, कारण शेवटी त्यांच्याकडे जी डिटेलिंग आहे ती यांनीच दिलेली असणार आहे. पण यांच्याकडचा तपास जोपर्यंत संजय राठोड येत नाही तोपर्यंत होणार नाही. त्यामुळे जी डिटेलिंग आमच्याकडे आहे ती आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. त्यांनी त्याची शहानिशा करावी. मला मुख्यमंत्र्यांनाही विनंती करायची आहे की सकाळी 7 ते 7:30 मध्ये जितके कंट्रोलला कॉल्स गेले हे सगळे कॉल्स रेकॉर्ड होतात. जर याच्यातही हेराफेरी केली नसेल तर तो निश्चितपणे कॉल तुमच्याकडे असणार आहे मुख्यमंत्री महोदय, आणि तो पब्लिक करावा. लोकांना कळू देत की कशा पद्धतीने पोलिसांनी हलगर्जीपणा त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची आपण शहानिशा करावी. अजूनही आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे, विश्वास आहे की तुम्ही मेल्यानंतर तरी पूजा चव्हाणला न्याय द्याल, कारण हा विषय फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड पुरता मर्यादित नाही. तर येणाऱ्या असे जर प्रकरणं दडपली गेली तर याच्या पुढे कुठली महिला, कुठली मुलगी ही न्याय मागण्यासाठी तुमच्या दारात येणार नाही साहेब. आणि अशाच पद्धतीने या भोगी लोकांची संख्या त्या ठिकाणी वाढत राहील. तुम्ही मात्र हे होऊ देऊ नका आणि खरोखर हा महाराष्ट्राशी छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे याच्या मुसक्या आवडून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या. पोलीस महासंचालक असं म्हटले की जे पोलिसांसमोर जातात, माहिती सांगतात, माहिती घेतात, पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला आज रगेल वागणूक त्या पोलिसाची दिसली. पोलीस महासंचालकांना तुम्हाला या संदर्भात काही सांगायचं का, काही म्हणायचं आहे का? नाही, मी उद्या भेटणारच आहे त्यांना. मी निश्चितपणे पोलीस महासंचालकांना भेटणार आहे. मला हेच सांगायचं आहे, कमिशनर असू देत किंवा खूप IPS अधिकाऱ्यांसोबत आम्ही काम केलेलं आहे. अहो, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकारच आहे. तुम्हाला नसेल उत्तर द्यायचं तर तुम्ही सांगा की आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे किंवा आम्ही काय करतोय, आम्ही तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आड येतोय का, आम्ही तुम्हाला विचारतोय का, हो हे सांगाच आम्हाला म्हणून. पण काही दिसू तर द्या. तुम्ही अंगालाच काही लावून घ्यायला तयार नाही. मला लेखी दिल्याशिवाय मी करणार नाही. ही त्यांची भाषा आहे आणि ही मुजोरीची भाषा आहे. ही पोलिसांच्या तोंडामध्ये शोभत नाही. तुम्ही रक्षक आहात आमचे, तुम्ही भक्षकासारखे कसे काय वागताय? आणि असे तर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर बोलतायत. आपण थेट जाऊया. During emergency. But let me also tell you that every freedom has to be responsible freedom. और उसके लिए we have decided to have 3-tier mechanism for OTT platforms. First, for OTT and digital news media, both will have to disclose their details from where they publish, how they publish, how much is the spread, anything. So that disclosure will come. That is first, information. We are not mandating a registration. We are seeking information. Then second is, there has to be grievance redressal system, as Raviji has said.
their grievance redressal system in the same manner. It will work in OTT platforms and digital portals also. They will have to have their own portal for grievance redressal. Then second tier will be self-regulation. On OTT platforms, they will have to have a self-regulation, a body headed by a retired Supreme Court or High Court judge, or otherwise very eminent person in this category. So this is what we are entailing. So there, any grievances, there has to be a place for making grievance. उसकी सुनवाई होनी चाहिए और उसके सुनवाई पर कोई जजमेंट आना चाहिए. और जैसे हम टीवी पे देखते हैं कि टीवी पर स्क्रॉल आता है, माफी मांगते हैं, कुछ दंड भी होता है, तो ये खुद करते हैं, सरकार नहीं करती. तो वैसा ही हम करना चाहते हैं कि ये होना चाहिए. और तीसरा, एक सरकार है तो सार्वभौम सरकार होती है, सॉवरेन सरकार होती है, तो एक ओवरसाइट मैकेनिज्म भी होगी जहां एकदम तुरंत फैसले कभी करने पड़ते हैं. कोई बहुत बड़ा पेंच तैयार हुआ तो ये ओवरसाइट मैकेनिज्म रहेगा. और ओटीटी प्लेटफॉर्म में एक और है कि अभी सेंसर बोर्ड होता है फिल्म वालों को, लेकिन ओटीटी को सेंसर बोर्ड नहीं है. तो हमने कहा है सेल्फ क्लासिफिकेशन ऑफ एज रिलेटेड इश्यूज टू बी सॉल्व, एंड उसका एक प्रोसेस हो कि 13 से ऊपर 13+, 16+ and A category, there has to be a mechanism of parental lock and ensuring compliance that children don't see that. But बाकी यू सिनी में जो है, इससे वहां भी यू क्लासिफिकेशन सेल्फ क्लासिफिकेशन है, लेकिन उसके लिए भी जो कोड सेंसर बोर्ड का है, जो एक एथिक्स कोड है, वो सबको कॉमन रहेगा. और इसलिए वो रहेगा. लास्ट में मैं इतना ही कहूंगा कि जो डिजिटल मीडिया पोर्टल्स है, उनको भी अफवाह फैलाने का, झूठ फैलाने का यह अधिकार नहीं है, किसी को भी नहीं है. As I said, media freedom is absolute, but with responsible, reasonable restrictions, and that is the self-restrictions of responsible, that is called responsible freedom. And उस freedom के दायरे में ये दोनों, और ये कानून एक ही है, आईटी का जो एमआईटी का कानून है, उसी के अंदर जो बिजनेस रूल बदले मोदी जी ने, और ये जो कंटेंट वाला मुद्दा है खासकर मीडिया का और ओटीटी और डिजिटल मीडिया, इसका आईएनबी एडमिनिस्टर करेगी. बाकी जो इंटरमीडिएट प्लेटफॉर्म्स है उस पर का संज्ञान आईटी मिनिस्ट्री पहले जैसे कर रही है वैसे ही करेगी. बस मुझे भी इतना ही कहना है. धन्यवाद सर. एक मिनट, बिफोर वी टेक योर क्वेश्चंस फ्रेंड्स, सिर्फ दो बातें मुझे ऐड करनी है. जो प्रकाश जी ने कहा, सुप्रीम कोर्ट का फैसला है कि इंटरनेट इज नॉट ए फंडामेंटल राइट बाय इटसेल्फ, बट द फंडामेंटल राइट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन अंडर 19(1) कैन यूज इंटरनेट टू एक्सरसाइज दैट राइट. तो इफ इट इज ए फंडामेंटल राइट अंडर 19(1), it is subject to 19(2) of the Constitution, which is reasonable restrictions can be imposed in pursuit of safety, security, sovereignty of India, public order, etc., etc. एक बात मैं ये कहना चाहूंगा. और दूसरी बात हम कहेंगे, सभी सोशल मीडिया का स्वागत है, लेकिन बड़े आदर से कहूंगा, there should not be double standards. If an attack is there on Capitol Hill in Congress, then social media support the police action. But there is an aggressive attack on Lal Killa, the symbol of India's freedom, where our Prime Minister swayed the national flag. You have double standard. This is plainly unacceptable. धन्यवाद सर. फ्रेंड्स, जैसे आपको बताया, डिटेल्ड प्रेस रिलीज जो है पीआईबी की तरफ से जारी होगी. However, we will take some questions. First I take 39. प्रकाश जी, रवि जी
ये सवाल इस चीज से जुड़ा हुआ है, आपके ही विषय से जुड़ा हुआ है। हाल ही में ऑस्ट्रेलिया में न्यूज मीडिया बार्गेन कोड लागू किया है और दुनिया के कई देशों में भी इस तरीके की प्रक्रिया शुरू हो रही है। तो क्या भारत में भी इस तरीके की चीज पर विचार हो रहा है कि जो सोशल मीडिया इंटरमीडियरीज हैं या जो प्लेटफॉर्म्स हैं वो कंटेंट क्रिएटर और कंटेंट एग्रीगेटर के बीच में एक बैलेंस बना रहे? ऐसा है, जो ऑस्ट्रेलिया का मुद्दा है वो इससे अलग है थोड़ा। वो मीडिया की न्यूज जो याविषयीच्या अधिक अपडेट्स